अमेरिका इराण युद्धामुळे केळी उत्पादक संकटामध्ये आलाय। युद्धाचा केळी निर्यातीला मोठा फटका बसलाय। जळगावातील केळी उत्पादक आर्थिक संकटामध्ये सापडलेत। युद्धावर तोडगा काढण्याची शेतकऱ्यांनी विनंती केलेली आहे। रमजान महिना सुरू असल्यामुळे आखाती देशांबरोबरच मुस्लिम देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची जळगाव जिल्ह्यातून निर्यात होत असते। दररोज 100 कंटेनर जातील अशी परिस्थिती होती, मात्र युद्धाचा याला फटका बसलेला आहे। निर्यातक्षम केळी या जिल्ह्यातून तयार होते आणि त्या निर्यात होणाऱ्या केळीला आता फटका बसलाय। भारत सरकारने हस्तक्षेप करून हे होणारं युद्ध कसं थांबवता येईल व भारतातील शेतकऱ्यांना त्याचा फटका कसा कमी मिळेल, दिलासा कसा देता येईल याच्यासाठी पावले उचलावीत। येणारा माल आता येणाऱ्या रमजान महिन्यामध्ये अख्ख्या देशामध्ये सर्वात जास्त मागणी रमजान महिन्यामध्ये असते केळी पिकाला। तर शेतकऱ्यांना ह्याच महिन्यात भाव भेटतो रमजान असल्यामुळे। तर सरकारला एक विनंती आहे केंद्र सरकारला, तर या युद्धबंदीवर काय तोडगा काढता येईल तर केंद्राने लवकरात लवकर काढावा। आताही 500 कंटेनर हे पोर्टवर उभे आहेत। त्याच्यामध्ये केळी असेल, कलिंगड असेल, द्राक्ष असेल, ही सारी शेतकऱ्यांची माल त्या ठिकाणी पडलेले आहेत। याचं नुकसान हे शेतकऱ्यांना भोगावं लागणार आहे। युद्ध किती दिवस चालेल हे आजही अनिश्चित आहे। अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारने तात्काळ कुठली तरी पावलं उचलली पाहिजेत।